नाही, मूळ मुद्दा काय, नीटचे पेपर फुटीचा मुद्दा आहे. CBSEचे पेपर फुटले, नीटचे पेपर फुटले. आमचे नेते राहुल गांधींनी सातत्याने ही भूमिका गेले 3 महिने घेतलेली आहे की दोषींच्यावर कारवाई व्हावी. आता 2024मध्ये पेपर फोडलेल्यांना जामीन मिळतो, त्यांच्यावरचा चार्जशीट या ठिकाणी फाईल केला जात नाही. त्यामुळे विश्वासार्हता सरकारवर कशी ठेवायची असा प्रश्न आहे. आणि म्हणून धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा ही काँग्रेस पक्षाची आणि या देशातल्या तरुणांची मागणी आहे, युवक आणि युवतींची मागणी आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली हे मंत्रालय चालतं त्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि राजीनामा द्यावा. एवढी मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की या देशातली पिढी ही गप बसेल. आंदोलन लोकशाही मार्गानं चालू आहे. ते दडपण्यापेक्षा एक माणूस एका बाजूला आहे आणि एका बाजूला 8-10 कोटी युवक युवती आहेत, त्यापेक्षा एक माणूस महत्त्वाचा सत्तेतल्या लोकांना वाटायला लागलेला आहे आणि म्हणून दुर्दैव आहे देशाचं. दिल्लीचं लोन आहे आता मुंबईपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. मुंबई पोलिसांचे काही व्हिडिओज व्हायरल होत, त्याच्यामध्ये एक पोलीस विद्यार्थिनीचा विनयभंग करतोय, तर दुसरा पोलीस आहे तो ड्रग्सची भीती मुलांना दाखवतोय. कसं पाहता याकडे? नाही, मग छात्रों की गूंजच्या माध्यमातून राहुल गांधींनी सांगितले 7.5 कोटी विद्यार्थ्यांच्यावर या परीक्षांचा परिणाम आत्तापर्यंत त्या ठिकाणी झालेला आहे. आणि मग हे सगळे तरुण अगदी काश्मीर टू कन्याकुमारीपर्यंत रस्त्यावर आज आलेले आहेत. ते स्वतःच्या हक्कासाठी आलेले आहेत, स्वतःच्या भवितव्यासाठी आणि स्वतःच्या भविष्यासाठी आलेले आहेत. आता सरकार ते दाबून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करते. पोलीस मॅन्युअलमध्ये काय आहे, म्हणजे CRPC च्या 46 सेक्शन 46(1) प्रमाणे कुठल्याही पुरुष कॉन्स्टेबलना किंवा पोलिसांनी महिलेला हात लावू नये, ह्या स्पष्ट तरतुदी त्यामध्ये. तुम्हाला महिला आंदोलन करत असतील तिथं महिला पोलिसांनाच तुम्ही तिथं उपस्थित ठेवलं पाहिजे, त्यांच्या मार्गानंच त्या आंदोलनातल्या लोकांना हाताळलं पाहिजे, ह्या सूचना आहेत. हे धाडस का वाढलं? गाडीत एखादा बसून PSI कॉन्स्टेबल म्हणतो तुझ्या खिशात पुडी टाकतो आणि तुला आयुष्यभर या ठिकाणी. गृह खात्याचं फेल्युअर आहे. या राज्याला जोपर्यंत स्वतंत्र गृहमंत्री मिळत नाही तोपर्यंत गृह खात्यावर वचक राहणार नाही, हे मी सातत्याने या ठिकाणी सांगत आलेलं आहे. फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स. आणि या गृह खात्याच्या माध्यमातून हे आंदोलन दडपता येते का, हा सत्तेतल्या लोकांचा प्रयत्न आहे. खरं तर दिल्लीमध्ये UPSC IPSसाठी मुलं काबड कष्ट करतात आणि परीक्षा देतात. त्या मुलांनी जेव्हा दिल्लीतलं आंदोलन बघितलं त्यावेळी बरेच मुलांनी प्रतिक्रिया अशा दिलेल्या आहेत माध्यमांवर की मला खरं तर पोलीस मोठा अधिकारी व्हायचं होतं, पण पोलिसांचं हे रूप बघून आता मला व्हायची इच्छा नाही, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत. कसं आहे तरुणांच्या मानसिकतेकडे तुम्ही आता? नाही, मला वाटते पोलिसांच्यावरचा जो दबाव बघितल्यानंतर ही तरुण पिढी हताश झालेली आहे. माझी त्यांना विनंती आहे की चुकीचं ऐकलंच पाहिजे सर्व्हिसमध्ये गेल्यावर असं नाही. सत्तेतले लोक तुमच्याकरवी चुकीचं करून घेण्याचा प्रयत्न करत असले तरी ते मोडून काढायची तयारी तुमची असली पाहिजे. त्यामुळे असं हताश न होता सत्तेत या सर्व्हिसमध्ये जाऊन जे योग्य आहे ते करण्याचा आदर्श तुम्ही ठेवावा अशी माझी त्यांना विनंती असणार. दिल्लीत इतकं मोठं आंदोलन चालू आहे, पंतप्रधान त्यावर बोलत नाही आहेत, बघत नाही आहेत. देशाचा जनक्षोभ खरं तर उसळलेला आहे, पण याचा एक ओघ असा म्हणतोय की जरी कितीही आंदोलन असलं चिरडलं तरी मशीन आमच्या हातात आहे, त्यामुळे येणाऱ्या इलेक्शनवर काय फरक पडणार नाही. मला वाटते मशीन आणि हे सगळं पुढच्या निवडणुकांमध्ये निश्चितपणे लक्षात येईल की या युवक आणि युवतींचा रोष. तुम्ही एक माणूस म्हणजे फक्त धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला तरी या युवक आणि युवतींना किमान आशा वाटेल की बाबा या देशात काहीतरी घडू शकते. ते सुद्धा द्यायचं नाही म्हणजे किती दडपशाही आहे. लोकशाही नाही तर हुकुमशाही आहे. आणि निवडणुका येतील त्यावेळी, निवडणुका होतील त्यावेळी योग्य निर्णय होईल. परंतु आज आम्ही राजकीय बोलणार नाही. आज आमचा मुद्दा आहे तो या युवक आणि युवतींचा न्याय मिळवून देणं ही काँग्रेसची भूमिका आहे. महाराष्ट्रात सगळा उद्रेक होत असताना याच आंदोलकांना आतंकवादी म्हटले जाते नेत्यांकडून. नाही, तेच ना, म्हणजे तुम्ही राष्ट्रहिताचे कोण, तर भाजप ही फक्त राष्ट्रहिताचे, बाकी सगळे आतंकवादी आहेत. म्हणजे आज रस्त्यावर उतरणारा युवक आणि युवती हे आतंकवादी आहेत असं म्हणायचं काम हे करतात. राष्ट्राचं हित जोपासणारी ही पिढी आहे, परंतु त्यांना वेगळ्या पद्धतीनं बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं जेवढं दाबतील तेवढं ते उसळून वर येणार आहे. राज्यातल्या आंदोलनावरती बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे की महाविकास आघाडीच्या काळामध्ये सगळ्यात जास्त नीटचे पेपर फुटले, मात्र त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते. नाही, तुम्ही झोपा काढत होता का त्यावेळी? तुम्ही आंदोलन करायचं होतं.
जर त्यावेळी झालं होतं तर तुम्ही झोपा काढत होता काय? तुम्ही भाजपनं रस्त्यावर उतरायचं होतं, आंदोलन करायचं होतं. आता विषयांतर करण्यापेक्षा स्वतःची चूक झाकण्याऐवजी दुसऱ्याची चूक काय होती हे किती वर्ष तुम्ही दाखवणार? आता तुम्ही सत्तेत आहात. तुम्ही 1960 साली काय झालं, 1970 साली काय झालं, काय नाही हे सगळं सांगा. तुम्ही 12 वर्षात काय दिवे लावले ते सांगा ना. तुमच्या काळात आता घडतंय त्याची जबाबदारी तुम्ही घ्या असं आमचं म्हणणं आहे. आणि जर लोक रस्त्यावर उतरले असतील तर ते ऑर्गॅनिक उतरलेले आहेत हे किमान त्यांना माहिती पाहिजे. गृह खातं त्यांच्याकडे आहे, हे ऑर्गॅनिकली झालेलं आंदोलन आहे, हे किमान त्यांना रिपोर्ट गेला असेल SITचा की बाबा हे ऑर्गॅनिक झालेलं आहे. लोकांच्यातला उद्रेक आहे, आता तो उद्रेक राजकीय दाखवणे आणि त्यातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांचा आहे. त्याला राजकीय झालर देणे, जनतेचा जनप्रक्षोभ जो आहे त्याला राजकीय झालर देऊन त्याची हवा काढून घेण्याचा प्रयत्न आहे, पण तसं होणार नाही. हा जनप्रक्षोभ आहे. काँग्रेस पक्षानं नेहमीच गेले 3 महिने सातत्याने या संदर्भातला आवाज उठवला आहे, उठवत राहील आणि पुढेही उठवणार आहे. खरं पाहिजे तर हा जनप्रक्षोभ म्हणतात, मात्र मुंबई पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांच्या वरती गुन्हे दाखल केले. जवळपास 150 आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे. कुठेतरी एक दिल्लीची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होती असं वाटत नाही का पोलिसांकडून? आज दिल्लीमध्ये कालपासून इंटरनेट बंद आहे. आजच एक व्हिडिओ एका युवतीनं टाकलेला आहे की भाजप कार्यालयाच्या ट्रॅफिक सिग्नलला आला की इंटरनेट चालू आहे, बाकी दिल्लीत सगळीकडे इंटरनेट बंद ठेवलं. किती दिवस तुम्ही दबाव टाकणार आहे? आणि या दबावाचा परिणाम त्यांना भोगावा त्या ठिकाणी लागेल. महाराष्ट्रामध्ये देखील असं दबावाचं राजकारण जरी या आंदोलकांच्यावर केलं तरी कोण त्याला बळी पडणार नाही. आणि अशी गुन्हे दाखल झाले असतील तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं विनामोबदला या सगळ्यांना न्यायालयामध्ये मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे. देशाचे पंतप्रधान जसे असंवेदनशील आहेत असं आता जाहीर व्हायला लागले का लोक बोलत आहेत, तसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे का? आणि आषाढीला जेव्हा ते पंढरपुराच्या पायात जातील, पांडुरंगाने त्याला काय सद्बुद्धी द्यावी? नाही, आम्ही तर मागतोय की पांडुरंगानं पहिलं शक्तीपीठ रद्द करण्याची सद्बुद्धी द्यावी. आम्ही सातत्यानं 2 वर्षे त्यांना सांगतोय. आणि सगळ्या विषयाकडे राजकीय दृष्टिकोनातनं न बघण्याची त्यांना दृष्टी द्यावी. म्हणजे प्रत्येक विषयाकडे ते राजकीय दृष्टिकोनातून बघतात. लोकांचा प्रश्न असेल, ज्या लाडक्या बहिणींना फसवलं त्या 90 लाख बहिणींना त्यांना त्यांनी फेस करावं, त्यांना बघण्याची दृष्टी त्यांना त्या ठिकाणी मिळावी. ज्या मराठी शाळा बंद पडत आहेत त्या बघण्याची दृष्टी त्यांना या ठिकाणी मिळावी. रस्त्यावर खड्डे पडत आहेत ती बघण्याची दृष्टी त्यांना त्या ठिकाणी द्यावी. आणि म्हणून हे जे प्रश्न राज्यातले आहेत ते बघण्याची दृष्टी त्यांना या ठिकाणी विठ्ठलानं द्यावी अशी आमची विठ्ठलाला विनंती असणार. मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात.